न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। RSSचे वरिष्ठ नेते भैयासाहेब जोशी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात नाशिक शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीनं आज नाशिकमधील शिवसेना कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी भैयासाहेब जोशी यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत आपल्या रोषाला वाचा फोडली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की RSS सारख्या संघटनेचा कार्यकर्ता जर मराठी माणसांचं खच्चीकरण करत असेल तर हे महाराष्ट्रद्रोही कृत्य आहे। यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। त्यांनी प्रशासनाला निवेदन देत भैयासाहेब जोशी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात भैया जोशी यांनी असं वक्तव्य केलं की इथं मराठी बोललं नाही तरी चालेल, इथं गुजराती बोला। अरे या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्मितेसाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष उभा केला, ही संघटना उभी केली आणि ही मुंबई ही जागतिक राजधानी असताना जिथं मराठी माणसाने ही मुंबई लावून धरली आणि तिथं येऊन भाजपच्या पाठीमागे येऊन भाजपबरोबर तुम्ही मराठी माणसाचं खच्चीकरण करतात आणि ज्या 4 महिन्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये बहुमत या जनतेने दिलं त्याचा मान न करता एक पण आमदार, एक पण मंत्री एक शब्द बोलत नाही। या महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून सगळ्या जनतेतून रोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून काल आमच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा विधान भवनाच्या परिसरामध्ये या बाबतीत त्यांनी निषेध केला। हे कोणतं हिंदुत्व, गोमित्राचं हिंदुत्व आहे का, या विषयाने त्यांनी हा विषय छेडलेला आणि आज पूर्ण महाराष्ट्रभर सकाळपासून दिवसभर आंदोलन होत आहे। याचाच एक भाग म्हणून आज आमचे सर्व कोर कमिटीचे उपनेते सुनील बागुल, दत्ताजी नाना गायकवाड आज इथे उपस्थित आहेत। सर्व महिला आघाडी आहेत, सर्व युवक आहेत। जे वक्तव्य RSSचा हा छुपा अजेंडा कधीच खपून घेतला जाणार नाही। वेळोवेळी आम्ही रस्त्यावर उतरून मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत राहू। आंदोलनावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। संतप्त शिवसैनिकांनी जोशी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत मराठी माणसाच्या अस्मितेशी खेळ खपून घेतला जाणार नाही अशाही घोषणा दिल्या। भैया जोशीच्या बैलाला, भैया जोशी